नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या हे अर्निंगचं सीझन चालू आहे. बऱ्याच कंपन्या आपापले अर्निंग घोषित करत आहे आणि कंपन्यांच्या अर्निंगवर शेअर मार्केटची मूवमेंट आणि कंपन्यांचे मूवमेंट होत आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की चांगल्या कंपन्यांच्या रिझल्टमध्ये थोडेफार कमतरता जाणवली तर त्या शेअर सपोर्टवर येतात आणि एक बाईंगची उत्तम संधी आपल्याला मिळू शकते. तर आज आपण अशाच एका आय टी कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत. त्याआधी आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की काही कंपन्या ह्या लॉस करतात तरी त्यांचे शेअर हे वर जातात आणि काही कंपन्यांचे प्रॉफिट हे 3-4 पट होऊनसुद्धा त्या खाली येतात. तर असं का होतं? तर टोटल जे असतं शेअर मार्केटमध्ये ते अपेक्षेवर अवलंबून असतं. तुमची अपेक्षा काय आहे शेअरपासून, त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. जसं एखाद्या मुलाला 90% पडले तर आपल्याला वाटतं 90% भरपूर आहेत, पण त्या मुलाला त्याच्या आधी 95% वर पडायचे. आता हे तुम्हाला कळाल्यानंतर तुमच्या अपेक्षा वाढल्या, मग तुम्हाला 90% कमी वाटतील. आणि एखाद्या मुलाला जर 70% पडले तर तुम्हाला वाटेल कमी आहेत, पण तो मुलगा काठावर पास होणार आहे. 35 ते 40च्या वर तो कधीच मार्क घेत नव्हता, त्याला 70% पडले. मग आता लगेच तुमच्या अपेक्षा चेंज झाल्या, आता 70% तुम्हाला जास्त वाटत आहेत. तर मार्केटमध्ये पण हे असंच होत असतं. त्यामुळे कोणत्याही कंपन्यांचे रिझल्ट हे मार्केटची अपेक्षा काय होती आणि रिझल्ट कसे आले यावर त्या शेअरची मूवमेंट ही ठरत असते. तर आपण आज अर्निंग पण बघणार आहोत आणि मार्केटची काय अपेक्षा होती ते सुद्धा बघणार आहोत. तर आज आपण ज्या कंपनीचे अर्निंग बघणार आहोत त्याचं नाव आहे कोफोर्ज. ही एक चांगली आय टी कंपनी आहे. हिने Q4चे आपले रिझल्ट घोषित केलेले आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकता की कंपनीचे प्रॉफिट हे 95% वाढलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता कंपनीचे प्रॉफिट हे 95% वाढलेले आहेत. तर एवढी ग्रोथ बघून तुम्हाला नक्कीच वाटेल की हा शेअर अप्पर सर्किटमध्ये जायला पाहिजे, नाही तर कमीत कमी 7-8% वाढ ही नक्कीच आली पाहिजे. पण जसं मी म्हणलं, हे 95% कमी आहेत की जास्त आहेत, मार्केटची अपेक्षा काय होती यावर शेअरची मूवमेंट असेल. तर आपण आधी बघूया की मार्केटची अपेक्षा ह्या शेअरकडून किती होती. मित्रांनो, हे बघू शकता, हे अर्निंग एस्टिमेटचं कॅलेंडर आहे. आपण इथे कंपनीचं नाव बघू शकता, कोफोर्ज. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की हे रेव्हेन्यूचा कॉलम आहे हा. तर एक्सपेक्टेशन मार्केटची रेव्हेन्यूपासून होती कोफोर्जची जर आपण बघितली तर मार्केटचं एक्सपेक्टेशन होतं 2384.79 करोड, म्हणजे 2385 आपण धरूया. आणि जर इथे आपण प्रॉफिट बघितलं, नेट प्रॉफिटचं एक्सपेक्टेशन काय होतं कोफोर्ज कंपनीबद्दल, तर हे बघू 279.92 म्हणजे 280. तर मार्केटची एक्सपेक्टेशन होती 2385 आणि 280. तर आता आपण ॲक्च्युअल रिझल्ट बघूयात. तर आपण इथे बघू शकता मित्रांनो, हे ॲक्च्युअल रिझल्ट आहेत कोफोर्जचे. इथे कंपनीचं नाव आहे कोफोर्ज, क्वार्टरली रिझल्ट. आणि इथे डिसेंबरचे तुम्हाला नंबर दिसत आहेत सगळ्या शेवटी. इथे तुम्हाला डिसेंबरचे नंबर दिसत आहेत. तर मार्केटची एक्सपेक्टेशन काय होती मित्रांनो, 2385 आणि सेल्स म्हणजे रेव्हेन्यू आले आहे 2323, म्हणजे हा मार्केटच्या अपेक्षेपेक्षा कमी आलेला आहे. जर प्रॉफिट बघितले तर मार्केटची अपेक्षा होती 280 करोड रुपयाची आणि प्रॉफिट आलेले आहे 243 करोडचे. म्हणजे प्रॉफिट 95% हा वाढला आहे, पण मार्केटची अपेक्षा त्यापेक्षाही जास्त होती. आणि 280 एवढी प्रॉफिट येतील असं कंपनीला मार्केटला वाटलं होतं आणि कंपनीने 243 रुपयाचे प्रॉफिट घोषित केलेले आहेत. त्यामुळे मार्केटच्या अपेक्षेपेक्षा हे कुठेतरी कमी आहे. त्यामुळे 95% प्रॉफिट वाढ झाली म्हणून उद्याच जाऊन आपण शेअर खरेदी केला पाहिजे, किंवा उद्या कंपनीचा शेअर जर पडला तर एवढे प्रॉफिट वाढूनसुद्धा कंपनीचा शेअर का पडला हे कन्फ्युजन तुम्हाला व्हायला नको. म्हणून आपण शेअर आज रिझल्ट डिस्कस केलेले आहेत पण कंपनी ही चांगली आहे. आता कंपनीबद्दल आपण बघूया. आपण इथे बघू शकता कोफोर्ज लिमिटेड आहे कंपनीचं नाव. सध्या 5036 ट्रेड करत आहे. मार्केट कॅपिटल 31,000 करोडचा आहे. स्टॉकचा पी 42 आहे. स्टॉकचा पी हा थोडा जास्त आहे कारण की कंपनीची ग्रोथ ही चांगली आहे. त्यानंतर ROE आणि ROC जर बघितलं तर 25 आणि 30% ROE ROC आहे.
आपण जर पी बघितला तर हा मध्ये खाली आला होता, आता थोडासा वर गेला आहे, पण अर्निंग वाढत असल्यामुळे हा पी हळूहळू खाली येईल आणि कम्फर्टेबल लेवलला आपल्याला कंपनी मिळेल. जर आपण इथे बघितलं तर कंपनीने प्रॉफिट ग्रोथ मागच्या 5 वर्षात 21% दिलेली आहे, म्हणजे चांगली डबल डिजिटमध्ये दिलेली आहे. तसंच कंपनी डिव्हिडंडसुद्धा देते. IT कंपन्यांमध्ये कसं मार्जिन जास्त असल्यामुळे प्रॉफिट जास्त होतं आणि कंपन्या आपला इन्व्हेस्टमेंट त्यांना जास्त काही नसते, कमी खर्चामध्ये त्यांचं जास्त काम होतं, त्यामुळे ते डिव्हिडंडमध्ये पैसे देत असतात. त्यामुळे ही एक चांगली कंपनी आहे. चौथ्या क्वार्टरबरोबर मित्रांनो हे आर्थिक वर्षही संपलं, तर त्यामुळे ह्या 2024मध्ये कंपनीने 8,990 रुपयाचे रेव्हेन्यू केलेले आहेत. आपण इथे बघू शकता सेल्स केलेली आहे. मागच्या वेळेस ते 8,000 होतं आणि ह्यावेळेस 8,990 म्हणजे जवळजवळ 9,000 रुपये. आणि जर नेट प्रॉफिटमध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी 745 रुपयाचे प्रॉफिट होते, जे ह्या वर्षी 723 आहेत. थोडीशी घट झालेली आहे. याचं कारण एक आपण इथे बघू शकता की अदर इन्कम थोडी मायनसमध्ये गेलेली आहे, काही लॉस झाला असेल त्यामुळे ते मायनसमध्ये गेली आहे, तो एक फरक पडला आहे. दुसरा आपण जर बघितला तर मागच्या वेळेस प्रॉफिटचे मार्जिन हे 16% होते, ते आता 15% झालेले आहेत. हे प्रॉफिटचे मार्जिन कमी झाल्यामुळे नेट प्रॉफिट कमी झालेलं आहे. आपण जर पर्सेंटेजमध्ये बघायचं ठरवलं तर आपण इथे बघू शकता कंपाऊंड सेल्स ग्रोथ ही चांगली आहे, डबल डिजिटमध्ये आहे. कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ ह्या वर्षी प्रॉफिट थोडंसं पडल्यामुळे इथे -7 दाखवत आहे, नाहीतर बाकी 3 वर्षाचे, 5 वर्षाचे आणि 10 वर्षाचे चांगले आहेत. कंपाऊंड जर प्राईस CAGR बघितलं तर हे पण चांगले आहेत. 10 वर्षाचं 28 आहे, 5 वर्षाचं 32, 3 वर्षाचं 21, 1 वर्षाचं 24 आहे. म्हणजे 10 वर्षात 25%पेक्षा जास्त असेल तर आपले 10 पट पैसे होतात. हे 28 आहे आणि नक्कीच हे वाढेल, कारण की सध्या कंपनी ही IT क्षेत्र हे जरा खाली चालू आहे, त्यामुळे IT क्षेत्र वाढल्यानंतर हे 28%चं नक्कीच 35 ते 40%पर्यंत तुम्हाला CAGR नक्कीच भेटतील. त्यानंतर ह्या रिझल्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे बघू शकता कंपनीने ठरवलं आहे ॲक्वायर करण्याचं. काय 54% स्टेक सिग्निटी टेक्नॉलॉजीजमध्ये. एखादी कंपनीमध्ये जर 51%पेक्षा जास्त शेअर कंपनी घेत असेल तर त्याचं जे प्रॉफिट होतं ते कंपनीच्या प्रॉफिटमध्ये ॲड करतात. म्हणजे उद्या सिग्निटी टेक्नॉलॉजीचं जे प्रॉफिट असेल ते सरळ कोफोर्डच्या प्रॉफिटमध्ये ॲड होईल. म्हणजे कोफोर्ड स्वतःचं प्रॉफिट वाढवतच आहे, पण दुसरी कंपनी घेऊन तिचं प्रॉफिट पण स्वतःमध्ये ॲड करत आहे. म्हणजे कंपनीचं प्रॉफिट हे पुढे जाऊन नक्कीच वाढेल आणि कंपनीचं प्रॉफिट वाढलं म्हणजे कंपनीची शेअर प्राईस ही नक्की वाढेल. आपण इथे बघू शकता कंपनीने स्टेक खरेदी केला आहे, पण आता पुढे काय, व्हॉट नेक्स्ट. तर कंपनीने ॲक्विजिशन केल्यानंतर कंपनीने सांगितलं आहे की ह्या जी छोटी कंपनी आहे सिग्निटीची, हिचं जे रेव्हेन्यू ग्रोथ आहे ती आम्ही $2 बिलियन घेऊन जाणार आहोत फिजिकल इयर 2027पर्यंत. तसंच जे मार्जिन आहेत सिग्निटी कंपनीचे ते मार्जिन पण आम्ही वाढवणार आहोत. किती? 1.5 ते 2% हे मार्जिन वाढवणार आहेत. म्हणजे रेव्हेन्यू पण वाढवणार आहेत, रेव्हेन्यूसोबत मार्जिन वाढवणार आहे. म्हणजे प्रॉफिट हे अजून त्यापेक्षा जास्त गतीने वाढेल आणि प्रॉफिट ज्या गतीने वाढेल त्या गतीनेच कंपनीचे शेअर प्राईस हे वाढतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर मॅनेजमेंटची कॉमेंट्री बघितली आपण, जर CEO कंपनीचे जे आहेत सुधीर सिंग, त्यांचं म्हणणं ऐकलं आपण, तर आपण इथे बघू शकता कंपनीला ज्या डील भेटलेल्या आहेत $400 मिलियन डील भेटलेल्या आहेत आणि जो कंपनीचा ऑर्डर स्टॉक होता तो 56% वाढलेला आहे. म्हणजे कंपनीकडे भरपूर ऑर्डर आहेत आणि कंपनी हे मार्जिन इम्प्रूव्हमेंट करेल. म्हणजे आपण जे बघितलं होतं ह्या वर्षी 16%चे मार्जिन 15% झाले होते, तर कंपनी त्याच्यात नक्कीच इम्प्रूव्हमेंट करेल आणि कंपनी आता तयार आहे कशासाठी, तर स्ट्रॉंग ग्रोथ देण्यासाठी. पुढच्या वर्षी येणाऱ्या 2024-25मध्ये एकदम स्ट्रॉंग ग्रोथ देण्यासाठी कंपनी तयार आहे. म्हणजे मॅनेजमेंटला माहिती आहे की पुढे जाऊन मार्जिन वाढणार आहे, ऑर्डर असल्यामुळे रेव्हेन्यू वाढणार आहे, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं तर प्रॉफिटची ग्रोथ ही नक्कीच अजून फास्ट होईल, हे कंपनीला माहिती आहे. तर आपण आता टेक्निकल ॲनालिसिस बघूया. आपण इथे बघू शकता टेक्निकल ॲनालिसिस. हा कोफोर्ज लिमिटेडचा चार्ट आहे, 1 वीकचा चार्ट आहे. सध्या कंपनी ह्या सपोर्टवर ट्रेंड करत आहे. हा 5,000चा एक सपोर्ट आहे. जर कंपनीने हा सपोर्ट घेतला नाही तर पुढे 4,750चा हा दुसरा सपोर्ट आहे. जर माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी आज ह्या कंपनीमध्ये खरेदी केली आहे 5,000वर
आणि ही एक चांगली संधी आहे असं वाटतं, कारण की कंपनी जेव्हा इथून वर चालली होती तेव्हा मी वाट बघत होतो कंपनी कधी खाली येईल आणि मला कधी चान्स भेटेल, आणि इथे कंटिन्यूअस ऑब्झर्व करताना इथे एक संधी गमावली असं मला वाटलं, पण तरी नाही, मी माझ्या टेक्निकलसोबत स्ट्रॉंग राहिलो आणि 5,000चा वेट करत होतो. तर आज मला कंपनीचे काही शेअर भेटले आहेत. जर 4,750वर ही कंपनी आली तर मी अजून याच्यामध्ये नक्कीच ॲड करेल. जर आपण डिस्काउंट बघायचं ठरवलं तर आपण बघू शकता की जवळच्या हायपासून म्हणजे ऑल टाईम हायपासून कंपनी सध्याच्या ज्या प्राईसवर आपण बघितलं तर 27% डिस्काउंट आहे. जो आपला रूल आहे 20%पेक्षा जास्त जर घसरण झाली तर आपण कंपनीमध्ये ॲड करत असतो, आणि एखाद्या चांगल्या सपोर्टवर शेअर भेटत असेल तर नक्कीच ॲड करणार. त्यातल्या त्यात कंपनीचे रिझल्ट हे थोडेसे खराब आले असतील, पण कंपनीने एका नवीन कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलेलं आहे. कंपनीची जी ऑर्डर बुक आहे ती स्ट्रॉंग झालेली आहे, यामुळे नक्कीच कंपनीला याचा फायदा होईल. जर कंपनी पुढच्या सपोर्टवर गेली तर इथे आपण बघू शकता की 30% डिस्काउंट आपल्याला भेटेल. त्यामुळे तुम्ही यामध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकता. ह्या 5,000च्या स्टेपवर तुम्ही काही तुमचे पैसे लावू शकता, आणि उरलेले पैसे हे 4,750मध्ये आल्यानंतर अजून एक गुंतवणुकीची उत्तम संधी तुम्हाला भेटेल. सध्या IT क्षेत्रामध्ये गुंतवणुकीची एक चांगली संधी आहे मित्रांनो, आणि पुढे जाऊन IT क्षेत्र चांगले ग्रोथ करेल. कोफोर्ज ही एक चांगली कंपनी आहे आणि ही थोडी फास्ट ग्रोथ देते LTI माइंट्रीपेक्षा. LTI माइंट्री मोठी कंपनी असल्यामुळे थोडी स्टेबल आहे ती, पण कोफोर्जमध्ये तुम्हाला ग्रोथ चांगली भेटेल. त्याच्यापेक्षा ती थोडी रिस्की म्हणता येईल, पण याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ चांगली भेटेल. आणि कंपनी जसं जसं पुढे मार्केट कॅप वाढवेल त्यानंतर ही पण हळूहळू स्टेबल होईल. त्यामुळे एक उत्तम संधी आपल्याला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचा नक्की विचार करावा. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.